हॅलो स्टुडंट्स, आपण पेपर 2 मधला चॅप्टर 3 सेमीकंडक्टर डिजिटल ICs हा टॉपिक बघत आहोत. या चॅप्टरमध्ये आपण आतापर्यंत TTL टेक्नॉलॉजी जी आहे, TTL फॅमिली आणि TTL टेक्नॉलॉजी पूर्ण बघितलेली आहे. त्याच्यामध्ये आपण TTL NAND, TTL NOR, त्यानंतर ॲज अ टोटेम पोल स्टेज, ॲज अ ओपन कलेक्टर सिस्टीम, त्यानंतर ट्रायस्टेट लॉजिक या गोष्टी सगळ्या बघितलेल्या आहेत. आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला मॉस्फेट टेक्नॉलॉजी बघायची आहे. मॉस्फेट टेक्नॉलॉजी म्हणजे काय, याचा जर फुल फॉर्म बघितला, जसा TTLचा फुल फॉर्म होता ट्रान्झिस्टर लॉजिक, तसा ह्या मॉस्फेटचा हा सुद्धा एक ट्रान्झिस्टरचा आहे. मात्र त्याचा जो फुल फॉर्म आहे तो आहे मेटल ऑक्साईड सेमीकंडक्टर फील्ड इफेक्ट ट्रान्झिस्टर. काय फुल फॉर्म आहे? मेटल ऑक्साईड सेमीकंडक्टर फील्ड इफेक्ट ट्रान्झिस्टर. याला मॉस टेक्नॉलॉजी असंही म्हटलं जातं. ठीक आहे, मॉस टेक्नॉलॉजी. आपण मॉस्फेट म्हटलं काय किंवा मॉस म्हटलं काय, त्याचा अर्थ एकच होतो. ठीक आहे. आता बघा, आपल्याकडे TTL लॉजिक असताना आपण मॉस्फेट टेक्नॉलॉजीचा वापर का करावा, तर त्याची महत्त्वाचे 2 ॲप्लिकेशन्स आहेत किंवा 2 पॉप्युलर ॲप्लिकेशन्स आहेत. पहिलं ॲप्लिकेशन काय आहे की बाबा, याचा जी काही हाय डेन्सिटी ऑफ फॅब्रिकेशन, हाय डेन्सिटी ऑफ फॅब्रिकेशन. ठीक आहे, हाय डेन्सिटी ऑफ फॅब्रिकेशन आहे. फॅब्रिकेशन म्हणजे काय, तर जर आपण मॉस्फेट्स जर एखाद्या ICमध्ये टाकणार असो, ठीक आहे, एखाद्या ICमध्ये आपण मॉस्फेट टाकणार असेल, तर त्या छोट्याशा जागेमध्ये खूप सारे मॉस्फेट्स बसू शकतात. तसं जर TTL बघितला तुम्ही, तर तेवढ्याच जागेत, समजा इकडे मॉस्फेट्स जर 100 मॉस्फेट बसले एवढ्याशा एरियामध्ये, तर तेवढ्याशाच एरियामध्ये TTL जे आहेत ते 100 बसू शकत नाही. म्हणजेच काय, हाय डेन्सिटी ऑफ फॅब्रिकेशन. जे काय आपण ICमध्ये फॅब्रिकेट करतो या मॉस्फेटला, त्या स्मॉल एरियामध्ये खूप सारे लार्ज नंबर ऑफ गेट्स, मॉस्फेटपासून बनवलेले गेट्स आपण काय करू शकतो, मॅन्युफॅक्चर्ड त्याच्यामध्ये करू शकतो. ठीक आहे, मॅन्युफॅक्चर्ड इन स्मॉल एरिया. ठीक आहे, म्हणून त्याला काय म्हणतात, हाय डेन्सिटी ऑफ फॅब्रिकेशन. दुसरा जो काही त्याचा ॲडव्हान्टेजेस आहे, ॲडव्हान्टेजेस जो आहे तो आहे लोवेस्ट पॉवर कन्झम्पशन. म्हणजेच काय, तर याला खूप सारी कमी पॉवर लागते. लोवेस्ट पॉवर कन्झम्पशन, पॉवर जी आहे ती खूप कमी लागते. म्हणून हा जो काही मॉस्फेट आहे हा पोर्टेबल डिव्हायसेसमध्ये वापरला जातो. जसं की फॉर एक्झाम्पल जर सांगायचं झालं, याला खूप कमी करंट लागतो, लो करंट लागतो. आणि ह्यामुळे हा जो काही मॉस्फेट जो आहे हा डिजिटल वॉचेसमध्ये, बघा ते पोर्टेबल गोष्ट आहे ज्यामध्ये स्मॉल बॅटरीज वापरल्या जातात. बघा, ज्याला आपण बटन सेल म्हणतो, राईट, बटन सेल. बघा, बटन सेल तुम्ही ऐकलं असेल. बटन सेल जे की डिजिटल वॉचेसमध्ये असतात. ठीक आहे, डिजिटल वॉच, त्यानंतर पोर्टेबल कम्प्युटर्स. आत्ताच्या काळामध्ये मोठ्या मोठ्या बॅटरीज निघालेल्या आहेत. पहिल्यांदा काय करायचे, तर अशा छोट्या छोट्या बटन सेल्स त्या ठिकाणी वापरले जायचे. त्यानंतर कॅल्क्युलेटर्स असेल, कॅल्क्युलेटरमध्ये सुद्धा आपण बटन सेल वापरतो. तर अशा वेगवेगळ्या गोष्टींमध्ये मॉस्फेट हा कमी करंट लागल्यामुळे आपण पोर्टेबल ज्या बॅटरीज आहेत, पोर्टेबल ज्या गोष्टी आहेत, ॲप्लिकेशन्स आहेत, अशा ठिकाणी आपण हा मॉस्फेट आपण यूज करू शकतो. त्यामुळे तो जास्त पॉप्युलर आहे. ठीक आहे, आता नेक्स्ट ह्याच्यामध्ये आपण 3 पार्ट बघितलेले मॉस्फेट टेक्नॉलॉजीमध्ये. NMOS म्हणजे काय, एन टाईपचं मॉस्फेट. त्यानंतर PMOS म्हणजे काय, तर पी टाईपचं मॉस्फेट. आणि CMOS म्हणजे काय, तर कॉम्प्लिमेंटरी ऑफ
मॉसफेट. आपल्याला एन मॉस पी मॉस आपल्याला बघायचं आहे, तसंच आपल्याला सी मॉसही बघायचं आहे. तर सी मॉस म्हणजे काय? सी मॉस म्हणजे कॉम्प्लिमेंटरी मॉसफेट. हा सी मॉस कसा तयार होतो? तर हा एन मॉस आणि पी मॉस यांच्या जोडणीमधून तो तयार होतो. एन मॉस आणि पी मॉस जर आपण कॉम्प्लिमेंटरी पद्धतीने जोडले, ठीक आहे, म्हणजे कसे? तर पुशपुल अरेंजमेंटने जोडले. एन मॉस आणि पी मॉस जर आपण पुशपुल अरेंजमेंटने जोडली तर काय तयार होतो? तर सी मॉस तयार होतो. आणि म्हणून इथे एन आणि पी हे एकमेकांचे कसे आहेत? तर इन्व्हर्जन टाईप आहे, ठीक आहे, अपोजिट इन मॅनर आहेत. आणि म्हणून याला काय म्हटलं जातं? कॉम्प्लिमेंटरी मॉसफेट असं म्हटलं जातं. कोणाला? सी मॉसला. कशापासून तयार होतो? एन मॉसफेट आणि पी मॉसफेट या दोघांच्या जोडणीतून काय तयार होतो? तर सी मॉसफेट तयार होतो. ठीक आहे, इथपर्यंत सगळ्यांना समजलं आहे? आता हा जो काही सी मॉस आहे याला सगळ्यात कमी पॉवर लागते, सगळ्यात कमी करंट जो आहे या सी मॉसच्या म्हणजे ॲज कम्पेअर टू द एन मॉस आणि पी मॉस. ठीक आहे, या ठिकाणी जे काही सी मॉसपासून बनवलेल्या ज्या गोष्टी असतील किंवा सी मॉस वापरून जे ॲप्लिकेशन्स आपण तयार करणार आहोत त्यासाठी खूप कमी पॉवर लागते. आणि म्हणून जी मॉसफेट टेक्नॉलॉजी आहे त्या मॉसफेट टेक्नॉलॉजी, आता मॉसफेट टेक्नॉलॉजी म्हणतोय म्हणजेच काय? तर आपल्याला फक्त काय बघायचं आहे? तर सी मॉस बघायचा आहे. ठीक आहे, ओके. आता बघा, सी मॉस समजण्याच्या अगोदर आपल्याला सगळ्यात अगोदर एन मॉस आणि पी मॉस समजणं गरजेचं आहे. तर या ठिकाणी एन मॉसचं स्ट्रक्चर दिलेलं आहे, पी मॉसचं स्ट्रक्चर सेम टू सेम आहे. आपण ते एन मॉसचं स्ट्रक्चर समजून घेतल्याच्या नंतर आपल्याला पी मॉसचं स्ट्रक्चरसुद्धा समजून येणार आहे. ठीक आहे, या ठिकाणी हे एन मॉसचं स्ट्रक्चर दाखवलेलं आहे आणि या ठिकाणी त्याचा सिम्बॉल दाखवलेला आहे. कोणाचा? एन मॉसचा हा सिम्बॉल आहे. ठीक आहे, हा आहे सिम्बॉल. याला 3 टर्मिनल असतात, गेट, ड्रेन आणि सोर्स. या ठिकाणी पण लिहिलेले आहे बघा, गेट, ड्रेन, सोर्स. ड्रेन म्हणजे काय? कलेक्ट द इलेक्ट्रॉन्स. ठीक आहे, सोर्स म्हणजे काय? सोर्स ऑफ इलेक्ट्रॉन्स. आणि गेट म्हणजे काय? कंट्रोल द इलेक्ट्रॉन्स. नीट लक्षात ठेवा. जर आपण याला कम्पेअर केलं ट्रान्झिस्टर बरोबर तर बघा, ट्रान्झिस्टरला सुद्धा बेस, कलेक्टर आणि इमिटर असे 3 टर्मिनल होते. त्यातला इमिटर म्हणजे कोण आहे? या ठिकाणी सोर्स आहे. ठीक आहे, कलेक्टर म्हणजे जो कलेक्टर सारखा आहे इथे या ठिकाणी तो म्हणजे ड्रेन आहे. ठीक आहे, मी डी लिहितो. ठीक आहे, आणि बी म्हणजे काय? तर कंट्रोल होता, राईट. तर इथे गेट आहे. तर या ठिकाणी पुन्हा एकदा सांगतो, ड्रेन म्हणजे काय? कलेक्ट द इलेक्ट्रॉन्स. सोर्स म्हणजे काय? सोर्स ऑफ इलेक्ट्रॉन्स. ठीक आहे, किंवा रिपेल द इलेक्ट्रॉन्स. आणि गेट म्हणजे काय? कंट्रोल द इलेक्ट्रॉन्स. ठीक आहे, आता बघा, हा जो काही एन मॉसफेट जो आहे तो कशा पद्धतीने तयार होतो? तर एक पी सबस्ट्रेट आहे, म्हणजे या एक पी सबस्ट्रेट घेतलेला आहे या ठिकाणी आपण. आणि ह्या पी सबस्ट्रेटवर हा काय आहे? टोटल पी सबस्ट्रेट आहे. म्हणजे काय? तर पी टाईपचा सेमीकंडक्टर आहे. ठीक आहे, आणि याच्यावर आपण काय केलेलं आहे? वरच्या बाजूला एन आणि खालच्या बाजूला एन जो काही सेमीकंडक्टर आहे तो काय केलेला आहे? डोप्ड केलेला आहे. त्याच्यावर काय केलेला आहे? डोप्ड केलेला आहे. मध्ये काय राहिला? मध्ये दिसतोय आपला तेवढाच भाग काय राहिला? फक्त आपला पी राहिला. ठीक आहे, एन, एन आणि पी. ठीक आहे, हे 2 एन जे आहेत हे पी सबस्ट्रेटवर काय केलेले आहेत? डोप्ड केलेले आहेत. त्यानंतर पुढे बघा, इथे या ठिकाणी तुम्हाला डायग्राममध्ये दिसतंय की इथे एक SI2 लेयर जोडलेला आहे. म्हणजे गेट टर्मिनल ज्या ठिकाणी जोडलेलं आहे आपण, ते गेट टर्मिनल थ्रू आपण काय केलेलं आहे? SI2 लेयरमध्ये जोडलेला आहे. म्हणजे हा जो काही पी, मी नेक्स्ट डायग्राममध्ये दाखवतो तुम्हाला. या ठिकाणी आपण अशा पद्धतीने त्याला जोडलेले आहे. हा काय आपला SiO2 लेयर. हा जो काही SiO2 लेयर आहे हा गेट टर्मिनल, हा जो काही गेट टर्मिनल आहे ह्या गेट टर्मिनलमध्ये आणि पी सबस्ट्रेटमध्ये, गेट टर्मिनलमध्ये आणि पी सबस्ट्रेटमध्ये बघा, ह्या टर्मिनलमध्ये आणि पी सबस्ट्रेटमध्ये काय काम करतो? तर डायलेक्ट्रिकचं काम करतो. म्हणजेच काय? इन्सुलेटरचं काम करतो. या ठिकाणी कोणताही करंट तो डायरेक्टली पास होऊ देत नाही. आणि जर इथे जर आपण बघितलं तर पी हा कंडक्टर आहे फॉर एक्झाम्पल, आणि जे काही जी टर्मिनल आहे म्हणजे गेट टर्मिनल आहे तेही कंडक्टर आहे, आणि मध्ये डायलेक्ट्रिक आहे. इकडे एक कंडक्टर, इकडे एक कंडक्टर, आणि मध्ये काय आहे? डायलेक्ट्रिक मटेरियल. हे जर स्ट्रक्चर बघितलं आपण,
हे या ठिकाणी कशाचं काम करतं आहे किंवा कशासारखं दिसतं आहे तुम्हाला? ही एक प्लेट, ही दुसरी प्लेटमध्ये डायलेक्ट्रिक मटेरियल काय दिसतो आहे तुम्हाला? कॅपॅसिटर. तर या ठिकाणी हा कॅपॅसिटर फॉर्म होत आहे गेट टर्मिनलमध्ये आणि पी सबस्ट्रेटमध्ये. काय आहे? हा SiO2 डायलेक्ट्रिक मटेरियल आहे. ठीक आहे. हा काय करतो आहे? दोघांना विभागण्याचं किंवा त्यांच्यामध्ये डायलेक्ट्रिक मटेरियल म्हणून हा SiO2 काम करत आहे. ठीक आहे. आता नीट समजून घ्या, ज्यावेळेस या ठिकाणी करंट सोर्स हा काय करेल? इलेक्ट्रॉन्स फ्लो करेल. हा ज्यावेळेस केव्हा चालू होईल बघा, जो काही एन मॉस्फेट आहे हा ऑन केव्हा होईल? ज्यावेळेस सोर्सकडनं ड्रेनकडे इलेक्ट्रॉन्स फ्लो होतील किंवा ड्रेनकडनं सोर्सकडे करंट फ्लो होईल. राईट. ड्रेनला आपण काय जोडणार आहे? प्लस टर्मिनल जोडणार आहे. सोर्सला आपण मायनस टर्मिनल जोडणार आहे. म्हणजेच जो काही ग्राउंड सप्लाय देणार आहे तो सोर्सला आणि प्लस सप्लाय देणार आहे तो ड्रेनला जोडणार आहोत. आणि हे जे काही करंट फ्लोईंगचं काम आहे ते कंट्रोल करण्याचं काम ह्या गेटचं आहे, म्हणजे गेट टर्मिनलचं आहे. ते कसं कंट्रोल करतो ते आपण नंतर बघणार आहे. बघा, ज्यावेळेस इलेक्ट्रॉन्स हे जे आहेत ते सोर्सकडनं ड्रेनकडे जातील किंवा आपण दुसऱ्या भाषेमध्ये असं म्हणू शकतो ड्रेनकडनं, म्हणजे पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह करंट फ्लो होत असतो, म्हणजे ड्रेनकडनं सोर्सकडे करंट फ्लो होईल. त्यावेळेस हा जो काही मॉस्फेट आहे तो ऑन होईल असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे. मग आता याच्यामध्ये आपण वर्किंगमध्ये याच्या दोन केस करूयात की ज्यावेळेस समजा जर गेट करंट आपला 0 असेल. ठीक आहे. आपण म्हटलं की गेट काय करतोय? कंट्रोल करतोय करंट. ठीक आहे. ओके. आता त्याच्या अगोदर एक बेसिक गोष्ट समजून घ्या की पी जो सेमीकंडक्टर असतो त्या पी सेमीकंडक्टरमध्ये मेजॉरिटी काय असतात? तर होल्स असतात आणि मायनॉरिटी कॅरियर्स काय असतात? इलेक्ट्रॉन्स असतात. बरोबर. आणि एन मॉस्फेट जो असतो किंवा एन सेमीकंडक्टर जो असतो त्याच्यामध्ये काय असतं? इलेक्ट्रॉन्सचं प्रमाण जास्त असतं आणि होल्सचं प्रमाण कसं असतं? कमी असतं. ही बेसिक गोष्ट तुम्हाला सगळ्यांना माहिती. ठीक आहे. आता बघा, ज्यावेळेस गेट व्होल्टेज ज्यावेळेस 0 असेल त्यावेळेस काय होईल बघा. गेट व्होल्टेज ज्यावेळेस 0 असेल त्यावेळेस बघा, ह्या गेटकडे गेट जर 0 असेल म्हणजेच काय मायनस सप्लाय असेल त्यावेळेस ह्या पी सबस्ट्रेटमधला हा जो काही पी सबस्ट्रेट आहे त्या पी सबस्ट्रेटमधले कोणते चार्जेस गेटकडे अट्रॅक्ट होतील? तर होल्स अट्रॅक्ट होतील. राईट. या ठिकाणी होल्स अट्रॅक्ट होतील कारण निगेटिव्ह सप्लाय आहे. निगेटिव्हकडे काय अट्रॅक्ट होतं? पॉझिटिव्ह चार्जेस आपल्या होतात आणि होल्समध्ये काय आहेत? पॉझिटिव्ह चार्जेस आहेत. राईट. हे सगळे पॉझिटिव्ह चार्जेस जे आहेत ते अट्रॅक्ट होतील आणि रिपेल काय होतील? रिपेल म्हणजे ढकलले काय जातील? तर इलेक्ट्रॉन्स, म्हणजे इलेक्ट्रॉन्स सगळे या बाजूला येतील आणि होल्स सगळे कुठे जातील? या बाजूला येतील. ठीक आहे. त्यामुळे काय होईल? इथे आता कोणताही इलेक्ट्रॉन्स जे आहेत बघा, इथे इलेक्ट्रॉनचं प्रमाण जास्त आहे एनमध्ये, वरती पण इलेक्ट्रॉनचं प्रमाण जास्त आहे. त्यावेळेस सोर्सला तुम्ही निगेटिव्ह सप्लाय देत आहे, मात्र इथून जो एन रिजन आहे त्या एन रिजनमधून वरच्या जो काही एन रिजन आहे तिकडे करंट पास होतोय का? नाही होत. त्याचं कारण का? की या ठिकाणी कोणताही काय म्हणूयात आपण थोडक्यामध्ये कोणताही पाथ राहत नाही आहे त्याला, करंटला किंवा इलेक्ट्रॉन्सला वरच्या बाजूला जायला किंवा करंटला खालच्या बाजू म्हणजे सोर्सकडे यायला. कारण का? इथे कोणताही पाथ तयार होत नाही. ठीक आहे. त्याला आपण इन्व्हर्जन लेअर असं म्हणतो असतो. ठीक आहे. आता नेक्स्ट केसमध्ये बघा काय होईल, म्हणजे या ठिकाणी पहिल्या केसमध्ये ज्यावेळेस VG = 0 म्हणजे गेट व्होल्टेज जर 0 असेल त्यावेळेस कोणताही पाथ क्रिएट होत नाही किंवा आपण असं म्हणूयात की पी सबस्ट्रेटमधले सगळे होल्स अट्रॅक्ट होत आहेत गेटकडे आणि त्याच्यामुळे कोणताही पाथ त्या ठिकाणी तयार होत नाही की जेणेकरून इलेक्ट्रॉन्स वरच्या एन रिजनकडे जाऊ शकतील अशा पद्धतीने. ठीक आहे. म्हणजेच काय, ड्रेनकडनं कोणताही करंट सोर्सकडे फ्लो होऊ शकत नाही. मात्र जर दुसरी केस बघितली आपण, दुसऱ्या केसमध्ये जर VG = 1 म्हणजे हाय व्होल्टेज जर दिलं, VCC जर दिला तर काय होईल बघा. मी या ठिकाणी हे थोडंसं पुसतो. बघा, आता समजा आपण गेटला जर हाय व्होल्टेज दिलं म्हणजे काय दिलं? पॉझिटिव्ह दिलं. आता पॉझिटिव्ह जर दिलं गेटला तर मला सांगा आता या गेटकडे काय अट्रॅक्ट होईल?
तर सगळे निगेटिव्ह जेवढे काय पी सबस्ट्रेटमध्ये निगेटिव्ह चार्जेस आहेत, जरी ते मायनॉरिटी असले तरी ते सगळे निगेटिव्ह कुठे येतील, या गेटच्या जवळ येतील. आणि गेटच्या जवळ आल्यामुळे या ठिकाणी थोड्याफार प्रमाणामध्ये काय होईल, एक लेअर तयार होईल, जे की सगळे इलेक्ट्रॉन्स या ठिकाणी जमा होणार आहेत. आणि हा जो काही लेअर तयार होतो, या लेअरला म्हटलं जातं इन्व्हर्जन लेअर. काय म्हटलं जातं? इन्व्हर्जन लेअर. ठीक आहे. आणि हा इन्व्हर्जन लेअर ज्यावेळेस तयार होतो, थोडक्यात आपण असं म्हणूयात की आता काय होईल, तुम्हाला जर इकडून तिकडे जायचं असेल तर या ठिकाणी काय झाला, एक पूल तयार झाला जो की इलेक्ट्रॉन्सचा आहे. आणि आता तो इलेक्ट्रॉन्स सहजासहजी काय करू शकतात, ह्या इन्व्हर्जन लेअर थ्रू इकडनं करंट फ्लो होणार नाही. ठीक आहे. कुठून करंट फ्लो होईल, या इन्व्हर्जन लेअर थ्रू जो काही इलेक्ट्रॉन्स आहेत ते इलेक्ट्रॉन्स ड्रेनकडे जातील आणि ड्रेनकडनं काय होईल, करंट फ्लो व्हायला सुरुवात होईल. म्हणजेच आपण असं म्हणू शकतो की तुमचा मॉस्फेट जो आहे तो काय झाला, या ठिकाणी ऑन झालेला आहे. जे इट ॲक्ट ॲज अ काय तर क्लोज स्विच. आणि इथे वरच्या केसमध्ये काय होतं, तुमचा मॉस्फेट जो आहे तो काय होत होता, ऑफ होत होता. ठीक आहे. या ठिकाणी तो ऑफ होता. इट ॲक्ट ॲज अ ओपन स्विच, म्हणजे तो ओपन स्विच म्हणून वर्क करत होता. समजले सगळ्यांना? अशा प्रकारे आपला जो काही एन मॉस्फेट हा जो काही टॉपिक आहे हा या ठिकाणी संपलेला आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आता याच्यामध्ये जर आपण बघितला, ह्याच ठिकाणी जर बघितला तर आपण पी मॉस्फेट लगेच समजून घेऊयात. पी मॉस्फेट कसा असेल, तर एक एन टाईपचा सबस्ट्रेट असेल. ठीक आहे. आणि त्याच्यावर काय केलं जाईल, पी आणि पी असे दोन पी काय केले जातील, त्याच्यावर डोप्ड केले जातील. आता इथून जो काही करंट आहे, म्हणजे इथे सेम आहे, परत गेट वगैरे वगैरे SiO2. ठीक आहे. आणि इथे गेट असेल. ठीक आहे. आता या ठिकाणी केव्हा करंट फ्लो होईल, कारण इथे जो काही करंट फ्लो होणार आहे तो कुणा थ्रू होणार आहे, होल्स थ्रू. कारण पीमध्ये काय असतात, सगळे होल्स असतात. ठीक आहे. होल्स थ्रू इथून करंट फ्लो होणार आहे. ठीक आहे. मग इथं केव्हा करंट फ्लो होईल, ज्यावेळेस एनमध्ये काय आहेत, तर जास्त प्रमाणात इलेक्ट्रॉन्स आहेत आणि कमी प्रमाणात होल्स आहेत. ठीक आहे. ज्यावेळेस तुम्ही याला 0 व्होल्टेज द्याल, बघा नीट लक्षात घ्या, पी मॉस्फेट केव्हा ऑन होईल, ज्यावेळेस तुम्ही याला 0 व्होल्टेज द्याल गेटला. ठीक आहे. म्हणजे VG = 0 असेल, त्यावेळेस काय होईल, सगळे होल्स या ठिकाणी इकडे जमा होतील. आणि इकडे जमा ज्यावेळेस होतील, कारण निगेटिव्हकडे पॉझिटिव्ह चार्ज अट्रॅक्ट होतात, आणि होल्स ज्यावेळेस इथे जमा होतील म्हणजे इथे इन्व्हर्जन लेअर तयार होईल. ठीक आहे. इन्व्हर्जन लेअर तयार होईल. हा इन्व्हर्जन लेअर थ्रू इथून आता मात्र काय होतील, करंट पास व्हायला सुरुवात होईल. म्हणजे इथे काय होईल, पी मॉस्फेट तुमचा ऑन होईल. ठीक आहे. टेक्निक तेच आहे आणि तो क्लोज स्विच म्हणून ॲक्ट होईल. आणि जर त्याला तुम्ही हाय व्होल्टेज द्याल, म्हणजे काय 1 द्याल, त्यावेळेस काय होईल, सगळे इलेक्ट्रॉन्स इकडे जमा होतील. ठीक आहे. म्हणजे इथे इन्व्हर्जन लेअर राहील का, नाही राहणार. ठीक आहे. इथे काय होतील, निगेटिव्ह भार सगळा इथे जमा होईल आणि जो काही त्याचे होल्स आहेत ते या बाजूला जातील. ठीक आहे. त्याच्यामुळे इथे इन्व्हर्जन लेअर तयार होणार नाही. त्याच्यामुळे ज्यावेळेस VG काय असेल, 1 असेल, त्यावेळेस तुमचा मॉस्फेट, कोणता मॉस्फेट, पी मॉस्फेट, हा काय होईल, ऑफ होईल. इट ॲक्ट ॲज अ ओपन स्विच. समजले सगळ्यांना नक्की? ठीक आहे. तर या ठिकाणी आपण थांबतोय. उद्याच्या लेक्चरला आपल्याला NMOS इन्व्हर्टर आणि CMOS इन्व्हर्टर बघायचा आहे. ठीक आहे.